नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याविषयी आजचा हा आपला महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी त्यासाठी एक महत्त्वाचा जी.आर. या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे। 8 ऑक्टोबर 2025 रोजी हा जी.आर. निर्गमित केलेला आहे। तर नेमका जी.आर. काय आहे या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती लगेच येत राहील। तर जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या विषयी आलेला एक महत्त्वाचा जी.आर. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्यासमोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा महत्त्वाचा जी.आर. आहे आणि हा जी.आर. 8 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। तर जाणून घेऊया या ठिकाणी शासन निर्णयामध्ये काय माहिती आहे। तर यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सन 2025-26 साठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी आणि अनुसूचित जाती घटकांकरिता या ठिकाणी 3,960 कोटी एवढा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला होता। तर 7/4/2025च्या पत्रकान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे आणि आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2025चा या महिन्याचा या ठिकाणी आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 410.30 कोटी एवढा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आणि याला या ठिकाणी वितरणाला म्हणजेच शासन मान्यताही मिळाली आहे। तर हा निधी व्यवस्थित या ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावा असे आदेशही या ठिकाणी शासनाने दिलेले आहेत। तर म्हणजेच आता सप्टेंबर 2025चा या ठिकाणी हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी मिळू शकतो। तर मित्रांनो, जर तुमच्या घरातील असतील किंवा जवळच्या कुठल्याही जर लाडक्या बहिणी लाभार्थी असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना माहिती मिळेल की या ठिकाणी सप्टेंबर 2025चा हप्ता आपला लवकरच मिळणार आहे। तर अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।